नमस्कार. नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेच्या प्रवासावर नजर टाकणार आहोत जिने अक्षरशः भारताचा इतिहास घडवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बरोबर. पण थांबा, ही काही इतिहासाच्या पुस्तकातली अशी कंटाळवाणी उजळणी नाहीये हा. अजिबात नाही. आपण काँग्रेसच्या इतिहासाकडे एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. ही गोष्ट आहे एका संघटनेच्या उत्क्रांतीची. उत्क्रांतीची म्हणजे तिच्या काट टाकण्याची. विचार करा, एक संस्था जी सुरुवातीला ब्रिटिश सरकारकडे फक्त अर्जविनंत्या करत होती, हो, तीच संस्था पुढे जाऊन त्याच सरकारला भारत सोडो म्हणण्यापर्यंत कशी पोचली. हा जो बदल आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. बरोबर. आणि हा प्रवास 3 मोठ्या टप्प्यांमधून झाला आणि प्रत्येक टप्प्यात काँग्रेसचा चेहरा, तिची भाषा आणि तिची शस्त्रसुद्धा पूर्णपणे बदलली. अगदी. म्हणजे नम्र मागण्यांपासून ते संपूर्ण स्वातंत्र्याच्या घोषणेपर्यंतचा हा एक थक्क करणारा प्रवास आहे. आणि ही समजून घेणं महत्वाचं आहे की ही फक्त एका राजकीय पक्षाची गोष्ट नाही, तर ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या बदलत्या मानसिकतेची गोष्ट आहे. प्रत्येक टप्पा त्यावेळच्या परिस्थितीचा, लोकांच्या भावनांचा आणि नेत्यांच्या विचारांचा आरसा आहे, की नाही? बरोबर. चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीला जाऊया. नक्की. तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. हा काळ आहे 1885, जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली ते 1905 पर्यंत. याला मवाळ कालखंड असं म्हणतात. द एज ऑफ मॉडरेट्स. हो, नावावरूनच थोडा अंदाज येतो. पण यांची कार्यपद्धती नेमकी काय होती? त्यांची कार्यपद्धती 3 शब्दांत सांगता येते: पिटिशन, प्रेयर, प्रोटेस्ट. पिटिशन, प्रेयर, प्रोटेस्ट म्हणजे अर्ज करणे, विनंती करणे आणि शांततेत निषेध नोंदवणे. हे नेते म्हणजे दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले. हो, ही सगळी मोठी नावं आहेत. हे सगळे खूप शिकलेले वकील, डॉक्टर, प्राध्यापक होते. त्यांचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर आणि त्यांच्या संसदीय लोकशाहीच्या मूल्यांवर प्रचंड विश्वास होता. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की जर आपण आपली घराणी व्यवस्थित कायद्याच्या चौकटीत मांडली तर ब्रिटिश सरकार आपलं ऐकेल आणि सुधारणा करेल. हो, त्यांना तशी आशा होती. पण हे ऐकायला थोडं म्हणजे भोळं नाही का वाटतं? एवढ्या मोठ्या साम्राज्यासमोर अर्ज करून काय होणार होतं? आजच्या काळात उभं राहून पाहिलं तर ते नक्कीच भोळा वाटू शकतं, पण खरं तर तो एक खूप मोठा स्ट्रॅटेजिक डाव होता. स्ट्रॅटेजिक कसा काय? विचार करा, 1885 साली भारत कसा होता? तो एकसंध नव्हता, बरोबर? वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे प्रश्न असलेले लोक होते. अशा वेळी संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणारी एक संघटना उभी करणं हेच सर्वात मोठं आव्हान होतं. अगदी. म्हणजे लढाई नंतरची गोष्ट होती. आधी टीम इंडिया तर बनवायची होती की नाही? अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांतील नेत्यांना एकाच ध्येयासाठी एकत्र आणणं हे पहिलं आणि सगळ्यात मोठं काम होतं. एक्झॅक्टली. अशा नाजूक परिस्थितीत जर त्यांनी सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेतली असती, ब्रिटिशांना थेट आव्हान दिलं असतं, तर काय झालं असतं? तर काँग्रेस जन्माला यायच्या आधीच संपली असती. बरोबर. ब्रिटिश सरकारने ती संघटना देशद्रोही ठरून चिरडून टाकली असती. त्यामुळे त्यांची ही मवाळ भूमिका ही त्यांची मजबुरी नव्हती, तर ती एक हुशार खेळी होती. हो, संघटना वाचवण्यासाठी आणि देशभरात तिची पाळंमुळं रुजवण्यासाठी एक अत्यंत हुशार खेळी होती. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते एक प्रकारे पायाभरणी करत होते. पण मग त्यांच्या मागण्या काय होत्या? ते थेट स्वातंत्र्य तर मागत नव्हते, बरोबर? नाही, अजिबात नाही. त्यांच्या मागण्या खूप व्यावहारिक होत्या. जसं की ICS परीक्षेत भारतीयांना बसण्याची संधी मिळावी आणि ती परीक्षा भारतातही व्हावी. हां, ही मोठी मागणी होती. प्रशासनात भारतीयांना जास्त जागा मिळाव्यात, लष्करावर होणारा अफाट खर्च कमी करा, तो पैसा शिक्षण आणि आरोग्यावर लावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दादाभाई नौरोजींच्या ड्रेन थिअरीद्वारे त्यांनी हे सिद्ध केलं की ब्रिटिश कसे भारताची आर्थिक लूट करत आहेत. म्हणजे त्यांनी एक बौद्धिक आणि आर्थिक लढाईची पायाभरणी केली. लोकांना पहिल्यांदाच आकड्यांनीशी समजावून सांगितलं की आपलं शोषण कसं होतंय. बरोबर. त्यांनी लोकांना राजकीयदृष्ट्या जागृत करण्याचं, शिक्षित करण्याचं प्रचंड मोठं काम केलं. त्यांनी एक असं व्यासपीठ तयार केलं जिथे देशाच्या प्रश्नांवर चर्चा होऊ लागली. पण ही पायाभरणी झाली, पण ह्या पायावर शांतपणे इमारत उभी राहील इतकी शांत परिस्थिती देशात नव्हती असं दिसतंय. अजिबात नाही. याच पायाला हादरून टाकणारी एक घटना घडली, ज्याने काँग्रेसला आणि संपूर्ण देशाला आपला मार्ग बदलायला भाग पाडला. तुम्ही 1905च्या बंगालच्या फाळणीबद्दल बोलत आहात, बरोबर? अगदी बरोबर. लॉर्ड कर्झन. त्याने प्रशासकीय सोयीचं कारण दिलं. हो, पण खरा हेतू होता हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडणे आणि बंगालमधील वाढत्या राष्ट्रवादाला चिरडून टाकणे. फोडा आणि राज्य करा.
त्या धोरणाचा हा सर्वात मोठा आणि निर्लज्ज नमुना होता. पण त्याचा परिणाम उलटाच झाला. उलटा म्हणजे कसा? या फाळणीमुळे संपूर्ण देशात संतापाची एक प्रचंड लाट उसळली आणि काँग्रेसमधील तरुण नेत्यांना आणि सामान्य लोकांना हे कळून चुकलं की अर्ज विनंत्या करून काहीही होणार नाही. बरोबर. ह्या लोकांना आता गोड बोलून समजावता येणार नाही. यांना आता त्यांची भाषा शिकवावी लागेल. आणि इथूनच काँग्रेसच्या दुसऱ्या म्हणजेच जहाल कालखंडाची सुरुवात झाली. हो, दी एज ऑफ एक्स्ट्रीमिस्ट्स. हा काळ आहे 1905 ते 1920 पर्यंतचा. आणि इथे नेतेही बदलले आणि कामाची पद्धती. लाल बाल पाल हे त्रिकूट याच काळातलं, बरोबर? हो, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. या नेत्यांचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता असं दिसतं. नाही, त्यांचा मार्ग संघर्षाचा होता, दबावाचा होता. त्यांनी मवाळ्यांच्या अर्जविनंत्यांच्या राजकारणाला राजकीय भिकारडेपणा असं संबोधलं. बापरे. त्यांनी लोकांना सांगितलं की हक्क मागून मिळत नसतात, ते हिसकावून घ्यावे लागतात. आणि त्यासाठी त्यांनी एक नवीन कार्यक्रम दिला, ती प्रसिद्ध चतुसूत्री. हो, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य. हे 4 शब्द म्हणजे जणू काही बॉम्बच होते त्या काळात. नक्कीच. स्वदेशी म्हणजे फक्त आपल्या देशातल्या वस्तू वापरा. बहिष्कार म्हणजे परदेशी मालावर, विशेषतः ब्रिटिश मालावर पूर्णपणे बहिष्कार टाका. आणि राष्ट्रीय शिक्षण म्हणजे ब्रिटिशांच्या शाळा कॉलेजांवर बहिष्कार टाकून स्वतःच्या राष्ट्रीय शाळा सुरू करा. आणि या सगळ्याचं अंतिम ध्येय होतं स्वराज्य. स्वराज्य. मला वाटतं बहिष्कार हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरलं असेल, कारण याने थेट ब्रिटिशांच्या आर्थिक नाड्या आवळल्या. अगदी बरोबर. म्हणजे हा लढा आता फक्त वैचारिक राहिला नव्हता, तो थेट आर्थिक पातळीवर पोचला होता. हो, त्यांना तिथे मारलं जिथे त्यांना सगळ्यात जास्त दुखत होतं, त्यांच्या व्यापारात, त्यांच्या पैशात. मँचेस्टरमधनं येणाऱ्या कापडाच्या गाड्या अडवल्या जाऊ लागल्या. परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवल्या गेल्या. लोकांनी परदेशी साखर वापरणं बंद केलं. याचा थेट फटका ब्रिटिश कारखान्यांना बसला. पण याहीपेक्षा मोठा बदल काय झाला असेल तर तो म्हणजे काय? स्वातंत्र्य चळवळ आता काही मोजक्या सुशिक्षित लोकांपुरती मर्यादित राहिली नाही. अच्छा. ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोचली. म्हणजे चळवळ आता काही निवडक लोकांच्या ड्रॉइंग रूममधून थेट रस्त्यावर आली होती. हो, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, सामान्य नागरिक सगळे या चळवळीत सामील झाले. आणि याच काळात लोकमान्य टिळकांनी ती सिंहगर्जना केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हो, या एका वाक्यात त्या संपूर्ण कालखंडाचं आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण सार सामावलेला आहे. म्हणजे मवाळांनी पाया रचला होता, तर जहालांनी त्यावर वेगाने भिंती उभारायला सुरुवात केली होती. अगदी. पण मग या आक्रमक आंदोलनाचं पुढे काय झालं? यातूनच स्वातंत्र्य मिळालं का? नाही. या आंदोलनाने लोकांमध्ये प्रचंड जागृती केली, सरकारवर दबाव आणला, पण त्याला एक देशव्यापी, सातत्यपूर्ण स्वरूप देता आलं नाही. टिळकांना तुरुंगात टाकण्यात आलं, इतर नेत्यांवर बंधनं आली. आणि याच काळात 1920 साली भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर एका नव्या सूर्याचा उदय झाला आणि त्याने संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. महात्मा गांधी. आणि इथूनच काँग्रेसच्या तिसऱ्या आणि शेवटच्या पर्वाला गांधी युगाला सुरुवात होते. हो, जो 1920 पासून थेट 1947 पर्यंत चालला. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. आणि त्यांनी तिथे सत्याग्रह नावाच्या एका नवीन अस्त्राचा यशस्वी प्रयोग केला होता. त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला आणि लोकांना संघर्षाचा एक पूर्णपणे नवीन मार्ग दाखवला. इथे मला एक गोष्ट थोडी खटकते. बोला. आंदोलनं सुरू झाली होती, मग गांधीजींनी येऊन अहिंसेचा मार्ग का निवडला? एका अर्थाने त्यांनी या आक्रमक आंदोलनाला ब्रेक लावल्यासारखं नाही का झालं? हां, खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण गांधीजींनी त्या आक्रमक ऊर्जेला संपवलं नाही. मग काय केलं? तिला एक नवी, अधिक प्रभावी दिशा दिली. त्यांनी सांगितलं की आपला शत्रू ब्रिटिश लोक नाहीत, तर ब्रिटिशांची साम्राज्यवादी व्यवस्था आहे. हा विचार खूप वेगळा होता. हो, त्यामुळे हिंसा करून आपण काही लोकांना मारू शकू, पण व्यवस्था बदलू शकणार नाही. आणि त्यासाठी त्यांनी अहिंसक असहकार आणि सत्याग्रह ही 2 शस्त्र दिली. याचं स्वरूप नेमकं कसं होतं? अहिंसक असहकार म्हणजे अन्यायी सरकारला कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करणे. म्हणजे काय करायचं? त्यांच्या शाळा, कॉलेज, कोर्ट कचेऱ्यांवर बहिष्कार टाकणे, त्यांनी दिलेले पुरस्कार आणि पदव्या परत करणे, सरकारी नोकऱ्या सोडणे, थोडक्यात सरकारची संपूर्ण व्यवस्थाच ठप्प करून टाकणे.
आणि सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे. अन्याय सहन करायचा नाही, पण त्याचा प्रतिकार करताना हिंसा करायची नाही. मार खाण्याची तयारी ठेवायची, पण हात उचलायचा नाही. ही तर एक अविश्वसनीय कल्पना होती. जगातल्या सर्वात मोठ्या लष्करी सत्तेसमोर निशस्त्र उभं राहायचं. याला प्रचंड नैतिक धैर्य लागलं असेल, नाही का? हो, नक्कीच. आणि गांधीजींच्या या विचारसरणीचं वेगळेपण हेच होतं की त्यांनी या लढ्याला एक नैतिक, एक मॉरल हायग्राऊंड दिला. त्यांनी याला एका धर्मयुद्धात बदलवलं. सत्याचं असत्याविरुद्ध, न्यायाचं अन्यायाविरुद्ध. बरोबर. आणि याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामुळे देशातलं प्रत्येक सामान्य माणूस, मग तो खेड्यातला शेतकरी असो, शहरातला कामगार असो, स्त्री असो किंवा विद्यार्थी असो, तो सैनिक बनू शकला. तो कोणत्याही शस्त्राशिवाय स्वातंत्र्य लढ्यातला सैनिक बनू शकला. म्हणजे आता लढण्यासाठी शारीरिक ताकदीची किंवा शस्त्रांची गरज नव्हती. तर फक्त नैतिक धैर्याची आणि दृढनिश्चयाची गरज होती. आणि याच मार्गाने मग असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, हो, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा अशी एकापाठोपाठ एक देशव्यापी आंदोलनं उभारली. आणि या सगळ्याचा कळस होता 1942चं छोडो भारत आंदोलन. करा किंवा मरा. त्या घोषणेने सुरू झालेल्या या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेचे पायाच हादरून टाकले. या काळात गांधीजींसोबत पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद अशी नेत्यांची एक मोठी फळी होती. हो, ज्यांनी पुढे स्वतंत्र भारताची धुरा सांभाळली. आणि गांधीजींच्या या मार्गाचा आणखी एक परिणाम झाला. कोणता? त्यांनी भारताच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवून दिली. जगभरातल्या वृत्तपत्रांमध्ये जेव्हा ब्रिटिश पोलीस निशस्त्र सत्याग्रहींवर लाठीमार करत असल्याचे फोटो छापून येऊ लागले, तेव्हा ब्रिटनची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असणार. नक्कीच. अमेरिका आणि इतर देशांकडून ब्रिटनवर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी दबाव वाढू लागला. शेवटी या नैतिक आणि जनतेच्या दबावापुढेच ब्रिटिशांना झुकावं लागलं. वाह! म्हणजे काँग्रेसचा हा प्रवास खरोखरच एका उत्क्रांतीसारखा आहे. सुरुवातीला विनम्र मागण्या, जिथे ध्येय होतं प्रशासकीय सुधारणा, तिथून आक्रमक संघर्ष, जिथे स्वराज्य हे ध्येय बनलं, आणि शेवटी अहिंसक क्रांती, जिने संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून दिलं. बरोबर. आणि या प्रवासातला प्रत्येक टप्पा महत्वाचा होता. प्रत्येक टप्प्याने आधीच्या टप्प्याच्या कामावरच पुढची उभारणी केली. म्हणजे मवाळांनी पाया रचला नसता तर जहाल त्यावर भिंती बांधू शकले नसते. आणि जहालांनी लोकांमध्ये जी जागृती केली, त्याशिवाय गांधीजींना एवढं मोठं जनआंदोलन उभं करणं कधीच शक्य झालं नसतं. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. खरंच हे एका संस्थेच्या बदलत्या रणनीतीचं आणि भारताच्या बदलत्या आत्मविश्वासाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का? नक्कीच. आपण काँग्रेसच्या वाटचालीचे 3 वेगवेगळे मार्ग पाहिले. मवाळांचा संवाद आणि कायद्याच्या चौकटीतला मार्ग, जहालांचा संघर्ष आणि थेट विरोध, आणि गांधीजींचा अहिंसक सत्याग्रह. हो. जरा विचार करा, आजच्या आधुनिक काळात जर आपल्याला एखादा मोठा सामाजिक किंवा राष्ट्रीय बदल घडवायचा असेल तर या 3 पैकी कोणता मार्ग सर्वात जास्त प्रभावी ठरू शकतो? की आजच्या गुंतागुंतीच्या जगात आपल्याला या तिन्ही मार्गांच्या कोणत्या तरी मिश्रणाची गरज आहे. कधी संवाद, कधी संघर्ष आणि कधी सत्याग्रह, यावर नक्की विचार करायला हवा.